लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये प्रथमच भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स पथकाचा भव्य एअर शो आज मोठ्या उत्साहात पार पडलाय. 22 आणि 23 जानेवारीला हा एअर शो नाशिकमध्ये गंगापूर धरण परिसरामध्ये आयोजित करण्यात आलाय. आज पहिल्याच दिवशी नाशिककरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. गंगापूर धरण परिसरामध्ये पार पडलेल्या या एअर शोमध्ये हॉक MK-132 या अत्याधुनिक विमानांच्या चित्तथरारक हवाई कसरतींनी नाशिककरांची मनं जिंकली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर एअर शो 22 आणि 23 जानेवारीला आयोजित करण्यात आलाय. या एअर शोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे प्रमुख उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पालकांनी त्यांच्या मुलांसोबत हा एअर शो बघावा असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी केलंय. अतिशय चित्तथरारक असा शो म्हणजे नाशिककरांना खरं म्हणजे परवणीत होती. असं पहिल्यांदा असा शो त्या ठिकाणी झाला. मागे अनेक शहरांमध्ये मोठ्या हा शो झालेला आहे, पण नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा शो या ठिकाणी झालेला आहे. आज नाशिककरांना खरं म्हणजे डोळ्याची पारणं फिटावी असा हा चित्तथरारक शो हा या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून उद्याचा दिवससुद्धा अजून आहे. मला वाटतं जे घरी राहिले किंवा ज्यांनी हा शो बघितला नाही त्यांनी उद्या सगळ्यांनी हा शो बघायला या ठिकाणी यावं. आता लांबवरून कुठूनही हा शो दिसू शकतो की याच्यासाठी काही स्पेशल जागा नाही. आता इथेसुद्धा आपण गंगापूर धरणाच्या 7-8 ठिकाणी किनाऱ्यावर 10 ठिकाणी जिथे लोकांना जागा मिळेल तिथून लोक बघत होते, तो तसा दिसत होता. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी उद्या या ठिकाणी गंगापूर धरणाच्या आजूबाजूला येऊन आपण आपापल्या जागेवर त्या ठिकाणी ती आरक्षित करावी. उभं राहून बसून मला वाटतं 75% लोक तर आज उभं राहूनच बघत होते, कोणी बसलेलं नव्हतंच. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांना मी जाहीर आमंत्रण देतो. खरं म्हणजे विशेष करून विद्यार्थी आहेत, युवा वर्ग आहे, शाळेतले मुलं आहेत, सगळ्यांनी आपापल्या मुलांना पालकांनी त्या ठिकाणी घेऊन यावं. शाळेतले सगळे ट्रस्टी आहेत, प्रमुख आहेत, त्यांनाही मी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की आपण सगळ्या विद्यार्थ्यांना शो बघायला या ठिकाणी घेऊन या. अतिशय सुंदर आमच्या म्हणजे जवानांनी जो शो या ठिकाणी दाखवलेला आहे, जे कर्तव्य दाखवलेलं आहे ते खरं अतिशय बघण्यासारखं आणि डोळ्याचे पारणे फिरण्यासारखं आहे. एअर शोच्या आदल्या दिवशी सूर्यकिरण पथकाकडून रंगीत तालीम घेण्यात आली आहे. यावेळी नाशिककरांना भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन घडलंय. एअर शो दरम्यान प्रेक्षकांना विमानांची तांत्रिक माहिती, वैशिष्ट्य तसेच प्रात्यक्षिकांचे थेट समालोचन ऐकायला मिळालंय. यावेळी मोठ्या संख्येने नाशिककर, लहान मुले, विद्यार्थी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.